मूलभूत गणित सोडवूया. पहा गणित काय आहे आपल्याला अशा प्रकारचं दिले तर याला सोडवूया कसं. पहा इथे वर्ग दिले ना, म्हणून त्याच्यामुळे आपण इथे त्याला दोनदा लिहून घेऊया आणि गुणिले हे 27 सुद्धा आपण दोनदा लिहून घेऊया, कारण की तिथे सुद्धा काय दिले, त्याचा वर्ग दिले. इथं घन दिले म्हणजे तीनदा लिहूया. 9 गुणिले 9 गुणिले 9 लिहूया, गुणिले इथं 5दा दिले ना, मग 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 घेतले. आता पहा हे 81 गुणिले 81 गुणिले हे 27 आणि गुणिले 27 जशाला तसं घेतलं आपण आणि खाली आपण चेंज केलं. पहा 9 9 81 झाले आणि 9 त्रिक झाले 27. आता पहा पुढे काय, 3 त्रिक किती झाले, 9 झाले आणि 3 त्रिक किती झाले, 9 झाले. झाले का. आता पहा 81 81 आणि 27 27, 9 क 9 9 9 81, 9 क 9 9 क 9 उरले किती 27. म्हणजे आपल्याकडे इथे काय आहे, x घन आहे. काय आहे आपल्याकडे इथे, x घन. म्हणजे x घन बरोबर किती आला आपल्याकडे, 27 आलं. मग x बरोबर किती येणार, 27 कोणाचा घन आहे, 3चा घन आहे, म्हणजे 3 उत्तर येईल. कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर.